जय जय रघुवीर समर्थ. श्रवण झालं की चिंतन मनन सुरू होतं. चिंतन मनन आपल्याला त्या गोष्टीचा ध्यास लावतं. स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास सुरू होतो. शरीर हे साधन आहे. देह्याकरता सर्व काही. देह चालतो तो आतील चैतन्यानं. परस्पर पूरकता समजून घ्यायला हवी. देहभावना असायलाच हवी, पण त्याचं रूपांतर आत्मभावामध्ये व्हायला हवं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या बहिरंग साधनेबरोबर धारणा ध्यान समाधी ही अंतरंग साधना साधायला हवी. संपूर्ण देहात एकच चैतन्य असतं. त्याचं कार्य स्थळानुसार बदलत असतं, तरी मुळात ते एकच असतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विषयांचा अभ्यास अपेक्षित असतो. ते सर्व विषय एकमेकांशी जोडलेले असतात. मूळ संकल्पना समजली की परस्पर नातं उलगडत जातं. BEd करत असताना हा विचार गोखले सरांनी मनामध्ये ठाम रुजवला. स्थूल देहातील चैतन्याची जाणीव करून घेण्यासाठी आधी थोडं चिंतन करूया. 1965 पासून माध्यमिक स्तरावर अध्यापन सुरू झालं. शिक्षक मुलांना घडवतो असं म्हणतात, पण मला असं वाटतं हे चुकीचं आहे. शिक्षकही जोडीनं घडला तरच ते खऱ्या अर्थानं सर्वांगीण शिक्षण म्हणता येईल. 1981 श्रीमद ग्रंथ दासबोध जीवनात आला. दशक 17 समाज 5 इथपर्यंत गाडी आली आणि अजपाजप निरूपणानं मनाला गारडू घातलं. 1997 श्री अंबिका योगकुटीराच्या त्रैमासिक वर्गात षटचक्र दर्शनाचा पगडा बसला तो आजही कायम आहे. जो जप केला जात नाही तो अजपा. तो कसा साध्य करावा ह्याचं विवेचन वाचलं आणि वाटलं जप करताना माळेची गरज नाही. चालता बोलता काम करता विशिष्ट लयीमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा जप छान करता येतो. किती माळा जप केल्या त्यापेक्षा जप किती मन लावून केला, सहज श्वासाबरोबर केला हे महत्त्वाचं असं वाटू लागलं. वर्षानुवर्ष माळेवर जप करणाऱ्या आईसारख्या वडील मंडळींना कधीतरी सल्ला देण्याचं धाडस होऊ लागलं. आईच्या जीवनातली शेवटची रात्र, ती आठवण कधीही पुसली जाणार नाही. हॉस्पिटलमध्ये रात्री मी तिच्याजवळ एकटीच होते. वैद्यकीय उपचारांनी स्थिरस्थावर झाल्यावर तिने जपासाठी माळ मागितली. घरून माळ आणणं शक्य नव्हतं. मग काय, माझ्यातला शिक्षक बोललाच, दासबोधातील अजपाजप समास वाचलायस ना, मग कशाला पाहिजे तुला माळ. आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिचा श्वासाबरोबर जप चालू होता. हे कसं साधलं? अर्थात माळेवर जप करण्याचा तिचा दीर्घकाळ सराव असल्यानं हे साधलं. षटचक्र भेदन ऐकून होते, त्याबद्दल खोल भीती मनात होती. फारसं मनात नसताना 54व्या वर्षी मैत्रिणीच्या आग्रहाखातर योगवर्गात जाऊ लागले. गायत्री म्हणण्याची पद्धत खटकत होती. धवती नेती इत्यादी कर्मात मन रमत नव्हतं.
षटचक्र विषय सुरू झाल्यावर अनामिक भीतीनं मन कावरंबावरं झालं. आणि मग लक्षात आलं, अरे हे भेदन नाही, हे षटचक्र दर्शन आहे. यामध्ये सप्तचक्र महत्त्वाची आहेत, पण सामान्य साधकांसाठी सुरक्षित 6 चक्रांवरती लक्ष द्यायचं, म्हणजे धारणा करायची, म्हणजे षटचक्र दर्शन. आणि त्या दिवशी मी योगाभ्यासाच्या प्रेमात पडले. अजपा म्हणजे श्वासावर चालणारा जाणीवपूर्वक जप, श्वसन करणारा. ज्याला जाणीव आहे असा कोणताही मनुष्य प्राणी अजपाजप करू शकतो. त्याला अजपाजप साधतो. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा हवेच्या घर्षणामुळे जो सूक्ष्म आवाज येतो त्यावर लक्ष केंद्रित केलं की श्वास शांत होतो. सोहम हंसो दोन्ही एकच. वाल्या कोळ्यानं रामराम ऐवजी मरामरा जप केला. म म्हणजे आत, सो म्हणजे बाहेर. सुरुवातीला काय इतकाच फरक आहे. आत बाहेर करताना मध्ये उमरा असतो. श्वास घेतल्यावर सोडण्याची क्रिया करण्यापूर्वी रोखून धरायचा. घेताना उपास्य दैवतेला आत घ्यायचं. रोखल्यावर त्याच्या समीप जायचं, जवळ जायचं, त्याचं पूजन करायचं, त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. आणि सोडताना विभक्त होऊन मी पण बाहेर टाकायचं. देहभाव पूर्ण विसर्जित होईपर्यंत बाहेर श्वास थांबवायचा. श्वसनमार्ग नासिका ते फुफ्फुस चालतो. दीर्घ श्वसन झालं की सर्व वायुकोश हवेने भरतात. भोवताली असलेल्या केशवाहिन्यात प्राणवायू चैतन्य खेचलं जातं. म्हणून श्वास रोखायचा. श्वास शांतपणे सोडला की हृदयाच्या पंपाच्या साहाय्यानं आपादमस्तक प्राण पोचतो, म्हणजेच चैतन्य पोचतं. श्वसन आणि हृदयाभिसरण जिवंतपणाचं लक्षण आहे. हा प्राणमय कोश पिंड ब्रह्मांडाला जोडणारा दुवा आहे. श्वासाबरोबर जप केला तर तो जाणीवपूर्वक जप होईल. तुम्ही कोणत्या दैवताचा, किती अक्षरी मंत्राचा जप करता हे महत्त्वाचं नाही. आधी त्याला लय येऊ द्या. त्यासाठी त्याचे 3 भाग करावेत. पहिला भाग पूरक, दुसरा अंतर्कुंभक, तिसरा रेचक आणि बाह्यकुंभक हा चौथा सहज झालेला. उदाहरणार्थ पूरक करताना श्रीराम म्हणा, आत धरताना म्हणजे अंतर्कुंभक करताना जयराम म्हणा, रेचक करताना जय जयराम म्हणा आणि मग बाह्यकुंभकात जरासं थांबा आणि मग पुढचं आवर्तन पुन्हा सुरू करा. शांत बसलं असताना सराव झाला की चालता बोलता धंदा करता नाम सोडू नये असं होतं. पण हे मेकॅनिकली होऊ लागलं की पुन्हा जाणीवपूर्वक करावं. हाच कधी अजपाजप होईल ते कळणार नाही. मानसिक स्तरावर अजपा व्हायला हवा असला तरी प्रथम बाह्यशुद्धीसाठी वैखरीत म्हणजे मोठ्यानं म्हणावा. पूरक करून रेचक करता करता मंत्रोच्चार करावा. जय जय रघुवीर समर्थ.